मंडळी, राष्ट्रपिता महात्मा गांधी असं नाव जे कुणीच कधीच विसरू शकत नाही, कारण आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा सगळा इतिहास या नावाभोवती फिरतो। सत्याग्रह, चले जाव चळवळ, दांडी यात्रा अशा अनेक आंदोलनांमधून गांधीजींनी स्वातंत्र्यपूर्व भारताचं राजकारण हाताळलं। मात्र दुसरीकडे महात्मा गांधी आपल्या वैयक्तिक आयुष्यातही मोठ्या संघर्षाला सामोरं जात होते। म्हणजे बघा, राष्ट्राला मार्गदर्शन करणारा महात्मा पण स्वतःच्या घरातला संघर्ष थांबवू शकला नाही, आणि याला कारण होतं महात्मा गांधींचा मुलगा हरिलाल। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांचं नातं हे एका वडिलांच्या आदर्शांचा आणि एका मुलाच्या अपेक्षांचा संघर्ष होता। पण हा संघर्ष इतका खोल गेला की एका कुटुंबाचं नातं फाटलं आणि शेवटी एक वडील आणि एक मुलगा दोघेही एकमेकांपासून आयुष्यभर दूर गेले। हरिलाल कधीच आपल्या वडिलांच्या देशकार्यात फारसा दिसला नाही। मग तो नेमका कुठे होता? गांधीजी आणि त्याचा काय संघर्ष होता? हरिलालचा शेवट नेमका कसा झाला? या सगळ्या घडामोडींवर आपण आज भाष्य करणार आहोत या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, गांधीजी जेव्हा केवळ 19 वर्षांचे होते तेव्हाच त्यांचा मोठा मुलगा हरिलालचा जन्म झाला। लहानपणी हरिलालचा चेहरा, चाल, बोलणं सगळं गांधीजींसारखंच, पण त्यांच्या आयुष्याची वाट मात्र अगदी वेगळी ठरली। हरिलालच्या जन्मानंतर काही महिन्यांनीच गांधीजी लंडनला वकिली शिकायला गेली आणि या काळात बाप आणि मुलामध्ये पहिलं अंतर निर्माण झालं। हरिलाल मोठा होत गेला, पण वडिलांचा स्पर्श त्याला कमी कमी मिळत गेला। दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाल्यावर गांधीजींनी संपूर्ण कुटुंब तिथं बोलावलं। 8 वर्षांचा हरिलाल त्या वयात अजूनही आपल्या वडिलांकडे एक नायक म्हणून बघत होता। पण त्या वयातच त्याच्या आयुष्यात पहिला धक्का बसला, शिक्षणाच्या संधीसाठी झालेला नाण्याचा खेळ। गांधीजींनी घरात 1 रुपयाचं नाणं लपवलं आणि सांगितलं, जो ते शोधेल त्याला शिक्षणासाठी बाहेर पाठवू। नाणं पुतण्या गोकुलदासला मिळालं आणि हरिलाल मागे राहिला। हा प्रसंग जरी छोटा वाटला तरी त्यानं हरिलालच्या मनात वडिलांविषयी कायमची खंत निर्माण केली। पुढे पुन्हा एकदा तसंच झालं। शिक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या छगनलालच्या जागी हरिलाल निवडले जाण्याची संधी होती, पण ती पुन्हा हुकली। गांधीजींनी हे निर्णय पूर्णतः नीती आणि न्याय यांच्या आधारावर घेतले, पण एका मुलाच्या नजरेत ते अन्यायाचं प्रतीक बनले। हरिलाल याच मनस्थितीत मोठा झाला, पण वडिलांसारखा आदर्शवादी नाही, तर जगाच्या नजरेत स्वतःला सिद्ध करणारा माणूस बनायची त्याची इच्छा होती। पण वडिलांची तत्व वेगळी होती। ते जीवनात ब्रह्मचर्य, संयम आणि आत्मसंयम या गोष्टींवर ठाम होते। उलट हरिलालला जगावं, अनुभवावं, स्वतःच्या इच्छेने निर्णय घ्यावेत असं वाटायचं। इथूनच त्यांच्या विचारांमध्ये दरी निर्माण झाली। गांधीजींच्या नजरेत हरिलाल अजून लहान मुलगा होता, पण हरिलाल स्वतःला जगाच्या नजरेत पुरुष सिद्ध करायच्या तयारीत होता। त्याच काळात हरिलालनं अहमदाबादहून वडिलांना पत्र लिहिलं। फ्रेंच भाषा शिकायची इच्छा होती, पण गांधीजींनी सांगितलं, संस्कृत शिक। हाच तो क्षण जेव्हा मुलाला वाटलं की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयावर वडिलांचं नियंत्रण आहे। मॅट्रिकमध्ये सलग 3 वर्ष नापास झाल्यानंतर त्यानं स्वतःचं आयुष्य आपल्या हातात घेतलं आणि वयाच्या केवळ 18व्या वर्षी कुणालाही न सांगता त्यानं गुलाबबेनशी लग्न केलं। ही बातमी जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी लिहिलं, तो माझा मुलगा नाही। आता विचार करा, जो व्यक्ती संपूर्ण देशासाठी क्षमाभाव आणि प्रेम यांचं प्रतीक आहे, त्यांनी आपल्या मुलाबाबत इतकं कठोर विधान केलं। हे दोघांमधील अंतर किती खोल होत गेलं याचं द्योतक आहे। पुढे हरिलाल वडिलांच्या कामात सहभागी झाला, आंदोलनांमध्ये तुरुंगात गेला, पण प्रत्येक वेळी त्याच्या मनात एक प्रश्न असायचाच, मी स्वतःसाठी काय केलं? गांधीजींचं जीवन सत्याग्रहाचं होतं, पण हरिलालचं जीवन संघर्षाचं बनलं। पत्नी गुलाबबेनच्या मृत्यूनं त्याचं मन पूर्णपणे तुटलं। तो दारू, जुगार, कर्ज आणि अपयशांच्या दलदलीत अडकत गेला। दरम्यान गांधीजींना आपल्या मुलाच्या या अवस्थेबद्दल सगळं कळलं होतं, पण त्यांनी त्याला फक्त पत्रांमधून सल्ला दिला, तू भुकेनं उपाशी मर, पण भीक मागू नको। तहानलेला राहा, पण दारू पिऊ नको। पण आयुष्य असं थांबत नाही। हरिलालचं आयुष्यभराचं बंड शेवटी एका अत्यंत भावनिक आणि धक्कादायक टप्प्यावर आलं।
ते म्हणजे धर्मांतर। 1936 मध्ये गांधीजींकडे आर्थिक मदतीसाठी नकार मिळाल्यावर हरिलालनं इस्लाम स्वीकारला आणि स्वतःचं नाव ठेवलं अब्दुल्ला। हे ऐकून गांधीजी शांत राहिले, पण आई कस्तुरबा हादरून गेल्या। त्यांनी पत्र लिहिलं, तुझ्या या कृतीनं आम्हाला तोडून टाकलंय। गांधीजींनी मात्र लिहिलं, जर धर्मांतर मनापासून असेल तर मला तक्रार नाही। तो अब्दुल्ला असो वा हरिलाल, दोन्ही नावांचा अर्थ ईश्वराचा भक्त हाच आहे। थोड्या काळानं हरिलालनं पुन्हा आर्य समाजाच्या चालीरीतींनी हिंदू धर्म स्वीकारला, पण त्याचं मन मात्र कायम बेचैन राहिलं। त्याचं वडिलांशी नातं केवळ रक्ताचं राहिलं, भावनिक नाही। एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग म्हणजे कस्तुरबा माता की जय। एकदा ट्रेन मधून जात असताना गांधीजी आणि कस्तुरबा स्टेशनवर आले। त्यावेळी गर्दीत एक दुबळा विस्कटलेला माणूस कस्तुरबा माता की जय म्हणत उभा होता, तोच हरिलाल। आईसाठी संत्र घेऊन आलेला तो मुलगा म्हणाला, बा हे तुझ्यासाठी आहे। आणि वडील विचारतात, माझ्यासाठी नाही का? तेव्हा तो शांतपणे म्हणतो, हे फक्त बासाठी आहे। त्या क्षणी जणू त्याच्याकडून सगळं काही सांगितलं गेलं होतं। 1944 मध्ये कस्तुरबा आजारी पडल्या। मृत्यूपूर्वी त्या हरिलालला भेटल्या, पण तो नशेत होता। ती भेट त्यांच्या आयुष्यातली शेवटची ठरली आणि फक्त 4 वर्षांनी 1948 मध्ये गांधीजींची हत्या झाली। राष्ट्रपित्याच्या अंत्यसंस्काराला त्यांचा मोठा मुलगा हरिलाल नव्हता। काही म्हणतात तो पोहोचला नव्हता, काही म्हणतात तो हजर होता, पण कोणालाही ओळखू आलं नाही। त्याच वर्षी गांधीजींच्या मृत्यूनंतर अवघ्या 5 महिन्यात हरिलाल मुंबईत क्षयरोगानं मरण पावला। कोणतीही प्रसिद्धी, कोणतीही ओळख नाही, फक्त महात्म्याचा हरवलेला मुलगा अशी ओळख मागे ठेवून। एकंदरीतच हा किस्सा केवळ एका वडिलांचा आणि मुलांचा नाही, हा 2 पिढ्यांमधल्या विचारांचा संघर्ष आहे। एका बाजूला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारा महात्मा होता, तर दुसऱ्या बाजूला स्वतःचं अस्तित्व शोधणारा मुलगा। हरिलाल हरला, पण त्याच्या आयुष्यानं एक प्रश्न मागे ठेवला, महानता जर माणुसकीपासून वेगळी झाली तर ती खरंच महान राहते का? गांधीजी देशाचे बाप बनले, पण एका मुलासाठी ते नेहमीच अधुरे वडील राहिले। गांधीजींनी स्वतः एका कार्यक्रमात कबूल केलं होतं की ते त्यांच्या आयुष्यातील 2 जणांचे विचार कधीही बदलू शकले नाहीत। ही त्यांची सर्वात मोठी खंत होती। एक म्हणजे मोहम्मद अली जिना आणि दुसरी व्यक्ती होती महात्मा गांधीजींचाच मुलगा हरिलाल गांधी। या इतिहासाला दशकं उलटून गेली आहेत, मात्र राष्ट्रपित्यालाही कौटुंबिक संघर्ष चुकला नाही। यात दोष कुणाचा, गांधीजींच्या तत्वांचा की मुलगा म्हणून हरिलालनं बाळगलेल्या अपेक्षांचा? हा ज्याचा त्याच्या अभ्यासाचा आणि विचाराचा भाग आहे। अशाच स्पेशल स्टोरीसह आपण पुढच्या भागात भेटणार आहोतच। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राइब करा। त्याच